मागच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्ड्यूट वायरिंग, त्याच्यामध्ये सरफेस कॉन्ड्यूट पाईप आणि कन्सिल्ड कॉन्ड्यूट पाईप वायरिंग याच्याबद्दलची माहिती घेतली. त्याचबरोबर PVC केसिंग केपिंग वायरिंगबद्दलची माहिती घेतली. तसंच इंडस्ट्रीमध्ये पॉवर आणि लाइटिंग यासाठी जी वायरिंग केली जाते त्याच्याबद्दलची माहिती घेतली. गर्डर्सला बांधून जी लाइटिंगसाठी वायरिंग केली जाते किंवा डक्ट खणून त्याच्यामधून जी पॉवरसाठी वायरिंग केली जाते त्याबद्दलची माहिती आपण घेतली. आज आपण बघतो आहोत इथे उंच इमारतीमधली वायरिंग करताना साधारणपणे ती कशा पद्धतीची असते, रस्त्यावरची वायरिंग असेल तर ती कशा पद्धतीची असते, ती करताना कोणती विशेष काळजी घेतली जाते ज्याला आपण स्ट्रीट लाईट वायरिंग असं म्हणतो. त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये जे पॅनल बोर्डची वायरिंग केली जाते त्या पॅनल बोर्ड वायरिंगबद्दलची माहिती आणि महत्त्वाची संरक्षण साधने जी आहेत ज्याच्यामध्ये फ्यूज, ELCB, MCBs, हे सर्किट ब्रेकर्स, काही रिलेज, हे जे महत्त्वाचे असतात संरक्षण साधनं त्याच्यातल्या फ्यूजची माहिती आपण बघितली होती. आपल्या 11वीच्या सिलेबसमध्येच आपण फ्यूज बघितलेले आहेत, परंतु ELCB आणि MCB बद्दलची माहिती आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायची आहे. उंच इमारतीमध्ये जेव्हा वायरिंग करतात, आता माहिती आहे आपल्याला की अनेक मजल्यांचे फ्लॅट्सच्या बिल्डिंग उभ्या राहत आहेत. जागेच्या अभावी किंवा मोठ्या मोठ्या बंगल्यांच्या ऐवजी आता ही फ्लॅट सिस्टीम ही खूप कॉमन झालेली आहे. मग अशा फ्लॅट सिस्टीममध्ये वायरिंग ही कशा पद्धतीची करतात, तर यामध्ये प्रत्येक मजल्यावरती एक डिस्ट्रीब्युशन बोर्ड असतो आणि त्या डिस्ट्रीब्युशन बोर्डपासून प्रत्येक मजल्याला पाईपमधून वायरिंग केलेली असते. कॉन्ड्यूट पाईप्स, त्याच्यामध्ये सुद्धा हेवी गेज स्टील पाईप्स वापरलेले असतात आणि त्यातून ती वायरिंग केलेली असते. पण ह्या प्रत्येक मजल्यावर जी वायरिंग येते ती वायरिंग कशा पद्धतीने आणली जाते, तर तिथे ट्रॅकिंग सिस्टीम केलेली असते. सगळी सिस्टीम ही उभ्या बसबार अरेंज करून किंवा उभे बसबार सिस्टीमचा वापर याच्यामध्ये केलेला असतो आणि जिन्याजवळून जो कॉमन जिना असतो त्या जिन्याजवळून ही ट्रॅकिंग सिस्टीम पूर्ण मजल्यांपर्यंत नेली जाते. प्रत्येक मजल्यावर या ट्रॅकिंग सिस्टीममधून ब्रांच ट्रॅकिंग काढतात आणि तिथून मग हेवी कॉन्ड्यूट पाईप्स, हेवी स्टीलचे कॉन्ड्यूट पाईप्स वापरून प्रत्येक मजल्यावरती वायरिंगचं डिस्ट्रीब्युशन हे केलं जातं. या पद्धतीने या उंच इमारतीमध्ये वायरिंग केली जाते. याच्यामध्ये एकतर आपण स्टील कॉन्ड्यूट पाईप्स वापरतो हेवी गेजचे किंवा आर्म्ड कोअर केबलचा सुद्धा या वायरिंगमध्ये वापर करता येतो. या दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीचा वापर हा उंच इमारतीमधील वायरिंगमध्ये केला जातो. त्याच्यानंतर आपण स्ट्रीट लाइटिंग पाहतो. रस्त्यावरती जी लाइटिंग केलेली असते ही लाइटिंग आपल्याला रात्रीच्या वेळात रस्त्यांवरील वाहने किंवा माणसे किंवा जी काही ट्रॅफिक चालते या ट्रॅफिकमध्ये कुठल्याही प्रकारचे ॲक्सिडेंट्स होऊ नयेत, धोके होऊ नयेत म्हणून ही स्ट्रीट लाइटिंग केलेली असते. ही जी स्ट्रीट लाइटिंग आहे या स्ट्रीट लाइटिंगमध्ये काही विशिष्ट उद्देशांचं परिपूर्ती असावी लागते. कोणते कोणते उद्देश आहेत त्याच्यामध्ये? या स्ट्रीट लाईट वायरिंगमध्ये पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं जे आहे ते उच्च प्रतीचा प्रकाश पडायला पाहिजे. जेव्हा उच्च प्रतीचा प्रकाश असेल किंवा उच्च प्रमाणात प्रकाश असेल तेव्हाच रस्त्यावरची प्रत्येक गोष्ट दिसेल आणि त्यामुळे संभाव्य धोके किंवा अपघात हे टळतील. त्यामुळे प्रकाश हा उच्च प्रतीचा असावा ही सर्वात पहिलं आपल्याला स्ट्रीट लाइटिंग वायरिंग करताना विचारात घेणारा मुद्दा आहे. दुसरा, रोडवरचे आणि रोड पलीकडचे हे सगळे आपल्याला व्यवस्थित दिसावं म्हणून रोडवर आणि रोडच्या पलीकडे सुद्धा पूर्णपणे प्रकाश पसरेल अशा पद्धतीची आपण लाइटिंग तिथे केली असायला पाहिजे. म्हणजे पूर्ण रस्त्यावरचं तर दिसेलच पण रस्त्याच्या पलीकडलं सुद्धा आपल्याला दिसलं पाहिजे म्हणजे आपले संभाव्य धोके किंवा ॲक्सिडेंट्स हे टाळले जातील. त्याच्यामुळे इथे आपल्याला याचा सुद्धा विचार करावा लागतो. रोड किंवा रोडच्या पलीकडे एकसारखा प्रकाश पडेल याची काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर तिसरं आहे डोळे दिपवणारा प्रकाश नसावा.
डोळे दिपवणारा प्रकाश नसावा म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचे ग्लेअर्स आपल्या डोळ्यांवर यायला नको. त्याच्यामुळे आपल्याला समोरच्या गोष्टी, समोरचे ऑब्जेक्ट्स किंवा वाहनं हे नीट दिसत नाहीत आणि अशा वेळी अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे जी प्रकाशाची सिस्टीम आहे किंवा पद्धती आहे, हा जो प्रकाश आहे हा डोळे दिपवणारा नसावा, म्हणजे डायरेक्ट लाइटिंग नसावी. डायरेक्ट लाइटिंग जर डोळ्यावर येणारी असेल तर डोळे दिपतात. त्यामुळे असे डोळे दिपवणारा प्रकाश जर पडला तर समोरचं काहीच दिसत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेत हा डोळे दिपवणारा प्रकाश नसावा याची काळजी घेतली गेली पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचा उद्देश जो विचारात घ्यावा लागतो तो म्हणजे ओलसरपणा नको. तिथे कुठल्याही प्रकारचा ओलसरपणा असायला नको, कारण कुठल्याही खांबामध्ये जर ओलसरपणामुळे करंट उतरलं तर त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका, अपघात, शॉर्ट सर्किट, आग हे सगळं काही होऊ शकतं. त्यामुळे तिथे ओलसरपणा नसावा किंवा ओलसरपणापासून ही वायरिंग सुरक्षित असावी, हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आपल्याला ज्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे ह्या सगळ्या पॉईंट्सचा विचार करून मग आपल्याला रस्त्यावरील लाइटिंग किंवा स्ट्रीट लाईटची वायरिंग ही करावी लागते. या स्ट्रीट लाइटिंगमध्ये कुठले लॅम्प्स वापरले जातात? तुम्ही बघता काही रस्त्यांवर एकदम स्वच्छ पांढरा प्रकाश असतो किंवा काही रस्त्यांवर पिवळसर प्रकाश असतो. हे लॅम्प्स दोन प्रकारचे असतात. जर स्ट्रीट लाइटिंगमध्ये मर्क्युरी वेपर लॅम्प वापरलेले असतील तर स्वच्छ पांढरा शुभ्र प्रकाश पडतो, कारण याच्यामध्ये मर्क्युरी म्हणजे पारा वापरलेला असतो. त्याच्या विघटनाने जो प्रकाश मिळतो हा पांढऱ्या रंगाचा प्रकाश असतो. जर मर्क्युरी वेपर लॅम्पच्या ऐवजी सोडियम वेपर लॅम्प वापरलेले असतील तर या सोडियम वेपर लॅम्पद्वारे पिवळसर रंगाचा प्रकाश पडतो. याच्यामध्ये सोडियम वापरलेलं असतं. या सोडियमचं विघटन होऊन पिवळसर रंगाचा प्रकाश यातून बाहेर पडत असतो. या लॅम्प्सची रचना, कार्य आपण बघितलेलं आहे आखाडीमध्ये. हे जे सोडियम वेपर लॅम्प्स आहेत हे वेपर लॅम्प्स आता जास्त आधुनिक लाइटिंगमध्ये या सोडियम वेपर लॅम्प्सचा जास्त उपयोग केला जातो. याचं कारण असं आहे की हा सोडियम वेपर लॅम्प पिवळसर प्रकाश देतो. हा पिवळसर प्रकाश हा समोरचा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला काळसर करड्या रंगामध्ये परावर्तित करतो आणि त्याच्यामुळे समोरील वाहन किंवा जी कुठली वस्तू असेल तिची बाह्याकृती स्पष्ट कळते आणि त्याच्यामुळे अपघात होण्याचं खूप जास्त प्रमाणात टाळता येतं. त्याच्यामुळे मर्क्युरी वेपर लॅम्पच्या ऐवजी सोडियम वेपर लॅम्प हे आता खूप जास्त प्रमाणात स्ट्रीट लाइटिंगमध्ये वापरलेले दिसतात. हे स्ट्रीट लाइटिंगमध्ये वापरताना जेव्हा स्ट्रीट लाइटिंग केली जाते तेव्हा काही गोष्टी या विचारात घेतल्या जातात. जसं की रस्ता हा कुठल्या प्रकारचा आहे, रस्त्याची रुंदी जास्त आहे का लांबी जास्त आहे, किंवा तो खूप जास्त रुंद आहे का, याच्यानुसार तिथे लाइटिंग कशा प्रकारे करायची हे ठरलेलं असतं. याचे काही नियम आहेत. जेव्हा रस्त्याची रुंदी जास्त असते तेव्हा रस्त्याच्या एका बाजूने लाइटिंग केलेली असते. तेवढा प्रकाश पूर्ण रस्त्यावर व्यवस्थित पसरवला जातो किंवा त्याप्रमाणे जर लाइटिंग केली तर पूर्ण रस्ता हा प्रकाशित होतो. जर रस्त्याच्या रुंदीपेक्षा त्याची लांबी अधिक असेल तर तिथे लटकलेल्या स्वरूपात स्ट्रीट लाईट्स किंवा लॅम्प्स हे लावलेले असतात. त्याच्यामुळे पूर्ण लांबीच्या रस्त्यावर जास्तीत जास्त प्रकाश पसरतो आणि त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण घटतं. त्याचप्रमाणे रस्ता जर खूप रुंद असेल, म्हणजे 8 लेन रोड्स वगैरे जे आता बनलेले आहेत, 6 लेन किंवा 8 लेन रोड्स, अशा जेव्हा रुंदी जास्त असते तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूने लाइटिंग केलेली असते. म्हणजे तो पूर्ण रस्त्याचा भाग किंवा रस्त्याचा एरिया हा पूर्णपणे प्रकाशित होतो, स्वच्छ दिसतं सगळं आणि त्याच्यामुळे अपघातांचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये टाळलं जातं. हे जेव्हा लाईट्स बसवलेले जातात तेव्हा जे लाईटचे खांब आहेत हे लाईटच्या खांबांची उंची साधारणपणे 8 मीटर असते आणि 2 खांबांमधलं अंतर हे साधारणपणे 30 ते 50 मीटर यापैकी म्हणजे ह्या प्रमाणामध्ये असतं. या पद्धतीने जेव्हा लाइटिंग केली जाते तेव्हा सोडियम व्हेपर लॅम्पद्वारे इन्कॅन्डिसेंट लॅम्पपेक्षा 10 पट जास्त प्रकाश आपल्याला मिळतो. म्हणजे बघा केवढा मोठा एरिया याच्यामुळे प्रकाशित होतो आणि त्याचा उपयोग म्हणून आपण स्ट्रीट लाइटिंगमध्ये करतो. या पद्धतीने जेव्हा स्ट्रीट लाइटिंग केली जाते तेव्हा तिचा उपयोग आपल्याला रस्त्यावरील अपघात खूप मोठ्या प्रमाणामध्ये टाळण्यासाठी होतो.
खांबाची उंची ही 8 मीटर असते आणि त्यांच्या 2 खांबामधलं अंतर हे 30 ते 50 मीटर एवढं असतं. याच्यानंतर आपल्याला जे बघायचं आहे ते आणि आता मुख्य आणखी एक बदल आता असा झालेला आहे की सोलार लॅम्प ह्यांचा वापर सुद्धा खूप वाढलेला आहे. या सोडियम व्हेपर लॅम्पप्रमाणेच बऱ्याच ठिकाणी किंवा खेड्यापाड्यांपर्यंत सोलार लॅम्पद्वारे इलेक्ट्रिसिटी पुरवली जाते. खेड्यांमध्ये ही जी लाईट्स पुरवले जातात, रस्त्यांवरती लाईट जे लागलेले असतात, याच्यामध्ये जी LT लाईन असते, लो व्होल्टेज लाईन आहे, त्या लो व्होल्टेज लाईनवरून डायरेक्ट सप्लाय घेऊन इथून पोलवरती इन्कॅन्डिसंट लॅम्प किंवा ट्यूबलाईट्स लावलेले दिसतात. कारण इथे रस्ते छोटे असतात, वर्दळी खूपशी नसते, त्यामुळे एवढा प्रकाश तिथे पुरेसा असतो. त्यामुळे ह्या पद्धतीने खेड्यांमध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये ही लाईटिंग केलेली असते. परंतु आता तिथे सुद्धा सोलार लॅम्प्सचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. कारण आपण पाहतोय की एनर्जी सेव्हिंग हा खूप मोठा भाग झालेला आहे. एनर्जी सेव्ह झाली पाहिजे किंवा विद्युत निर्मितीवरती जी बंधनं आलेली आहेत, नेहमीच्या पारंपरिक ऊर्जा स्रोतांची जी बंधनं आलेली आहेत, त्याच्यामध्ये सोलार एनर्जी हा एक खूप चांगला पर्याय आपल्याकडे आहे. त्यामुळे दिवसभरात हे सोलार एनर्जी सूर्याकडनं जमा करून ठेवायची सेल्समध्ये आणि रात्रीच्या वेळात या सेल्सकडून सप्लाय घेऊन हे लॅम्प्स प्रकाशित होतात आणि तेवढा उजेड हा ग्रामीण भागामध्ये पुरेसा असतो. आता शहरांमध्ये सुद्धा याचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या चौकांमध्ये किंवा चौरस्त्यांवरती हायमास्ट बसवलेले दिसतात. बघा, हे हायमास्ट म्हणजे प्रचंड स्वच्छ प्रकाश आपल्याला त्या चौकांमध्ये आता मिळतो. हा जो चौकांमध्ये बसवलेला असतो, हे जे आहेत हे हॅलोजन लॅम्प्स आहेत. हे क्वार्ट्स हॅलोजन टंगस्टन लॅम्प्स याच्यामध्ये वापरलेले असतात आणि ह्यांचा वापर करून हायमास्टद्वारे पूर्ण चौकांमध्ये खूप मोठा प्रकाश किंवा मोठमोठ्या सर्कल्सला प्रकाशित करण्यासाठी या हायमास्टचा किंवा या प्रकारच्या लॅम्पचा वापर हा जास्तीत जास्त केला जातो, ज्याला हॅलोजन लॅम्प्स म्हणतात किंवा क्वार्ट्स हॅलोजन टंगस्टन लॅम्प असं म्हणतात. या लॅम्प्सद्वारे आपण चौक किंवा मोठे मोठे सर्कल्स हे प्रकाशित करतो. या पद्धतीने स्ट्रीट लाइटिंगमध्ये आपण साधारणपणे हे सोडियम व्हेपर लॅम्प्स किंवा काही प्रमाणात मर्क्युरी व्हेपर लॅम्प्स किंवा सोलार लॅम्प्स, त्याचबरोबर हे हायमास्ट यांचा उपयोग करून आपण स्ट्रीट लाइटिंग ही पूर्णपणे प्रकाशित करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. त्यानंतर आपल्याला जे बघायचे आहे ते आहे पॅनल बोर्ड वायरिंग. पॅनल बोर्ड्स कुठे वापरलेले असतात? पॅनल बोर्ड्स म्हणजे स्टीलच्या शीटपासून बनवलेले मोठे मोठे बोर्ड्स जे फाउंडेशनमध्ये रॉड्स बसवून त्यावरती बसवलेले असतात. हे जे पॅनल बोर्ड्स आहेत यांचा उपयोग हा घरगुती कारणासाठी नाही तर औद्योगिक कारणासाठी होतो. औद्योगिक कारणामध्ये कारखान्यांमध्ये हे असे पॅनल बोर्ड्स यांच्याकडून आपण सप्लाय हा वेगवेगळ्या मशिनरीजला किंवा वेगवेगळ्या यंत्रांना किंवा वेगवेगळ्या उपकरणांना देतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये ह्या पॅनल बोर्ड्सचा उपयोग होतो. या पॅनल बोर्ड्सवरती बसबारद्वारे सप्लाय असतो. या बसबारद्वारे सप्लाय उपकरणांना किंवा जे काही मशिनरी वापरली आहे त्या मशिनरींना किंवा जे काही कंट्रोल्स तिथे वापरलेले असतात किंवा मीटर्स वापरलेले असतात त्या सगळ्यांना सप्लाय देण्यासाठी या पॅनल बोर्ड्सद्वारे तो सप्लाय गेलेला असतो. बसबारद्वारे हे कनेक्शन केलेलं असतं. इथे पॅनल बोर्ड जे आहेत हे पॅनल बोर्ड प्रत्येक सर्किटचा वेगळा पॅनल बोर्ड असतो आणि ह्या सगळ्यांचा एक मुख्य पॅनल बोर्ड तिथे इन्स्टॉल केलेला असतो. त्या कारखान्यामध्ये हा जो मुख्य पॅनल बोर्ड आहे हा पॅनल बोर्ड इतर सगळ्या पॅनल बोर्डचा सप्लाय हा कंट्रोल करत असतो आणि त्याच्या कंट्रोलिंगनुसार प्रत्येक पॅनल बोर्डला सप्लाय मिळतो आणि जे कुठलं सर्किट चालू करायचं आहे त्याच्यानुसार आपण त्याचं कंट्रोलिंग करू शकतो. या पद्धतीने पॅनल बोर्डची वायरिंग ही केलेली असते. इथे अर्थिंग योग्य प्रकारे दिलेली असते, त्यामुळे इथे शॉक बसण्यापासून किंवा अर्थिंगसारख्या शॉक बसण्यापासून वाचण्यासाठी अर्थिंग ही अत्यंत महत्त्वाचा भाग इथे असतो आणि तो पॅनल बोर्डवरती आणि ह्या पूर्ण वायरिंगमध्ये अत्यंत कटाक्षाने पाळलेला असतो. हे जे पॅनल बोर्ड वायरिंग आहे हे पॅनल बोर्ड वायरिंग आपण स्टील कपाटासारखं बंदिस्त असतं, त्यामुळे हे सगळं सुरक्षित असतं. इथे सहसा कोणाचा हात लागणार नाही या पद्धतीने ही वायरिंग केलेली असते. तो इन्स्टॉल केलेला असतो पॅनल बोर्ड, त्याच्यामुळे सुरक्षिततेचे नियम इथे आपोआपच फॉलो होतात किंवा पाळले जातात.
ह्या ह्या पॅनल बोर्ड वायरिंग नंतर आपण पाहणार आहोत ते संरक्षण साधने. संरक्षण साधनांमध्ये आपण मुख्यतः आपण शॉक बसण्यापासून वाचवण्यासाठी जी काही साधनं वापरली जातात त्याला आपण संरक्षण साधने असं म्हणतो. याच्यामध्ये मुख्य जे आपण फ्यूज आहे, फ्यूज हा संरक्षक साधन म्हणून वापरला जातो हे आपल्याला माहिती आहे. हे कशापासून संरक्षण मिळतं आपल्याला या फ्यूजद्वारे? फ्यूजद्वारे आपल्याला सर्किट जळण्यापासून किंवा तिथे शॉर्ट सर्किटिंग सारखा धोका येण्यापासून वाचवलं जाण्याचं काम होतं. हे जे फ्यूज आहे, या फ्यूजमध्ये जी फ्यूज तार वापरलेली असते, ही फ्यूज तार मर्यादित प्रवाह जोपर्यंत वाहतोय तोपर्यंत हे फ्यूज सर्किटला जोडून ठेवण्याचं काम करतो. परंतु ज्या क्षणी ओव्हरलोडमुळे किंवा शॉर्ट सर्किटिंगमुळे हेवी करंट इथे निर्माण होतं किंवा मर्यादेपेक्षा जास्त करंट या फ्यूजच्या तारेतनं वाहतं, तेव्हा ताबडतोब ही फ्यूज तार वितळते आणि सर्किट तोडते आणि पुढच्या सगळ्या संभाव्य धोक्यांपासून सर्व उपकरणं आणि यंत्रही वाचवली जातात. त्यामुळे किंवा आगीपासून संरक्षण मिळतं. यामध्ये सुरक्षा आपली पण आहे, उपकरणांची पण आहे, यंत्रांची पण आहे. याच्यासाठी फ्यूजबद्दलची माहिती आपण सगळी 11वीमध्ये बघितलेली आहे. फ्यूज हे 3 प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये किटकॅट फ्यूज आहे, कार्ट्रिज फ्यूज आहे, HRC फ्यूज आहे. किटकॅट फ्यूज हे घरगुती वापरासाठी असतं. कार्ट्रिज किंवा HRC फ्यूज हे जे आहेत हे जिथं हेवी करंट वाहतं किंवा अशा औद्योगिक क्षेत्रांमध्ये यांचा वापर होतो. तर ह्या फ्यूजेस हे संरक्षण साधने या फ्यूजबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे. परंतु यामध्ये आणखी आता फ्यूजपेक्षाही सुरक्षात्मक किंवा जास्त ॲक्युरेसी असलेले जे सर्किट ब्रेकर्स आहेत त्या सर्किट ब्रेकर्सचा जास्त वापर होतो. हे सर्किट ब्रेकर्स त्याच्यामध्ये 2 मुख्य सर्किट ब्रेकर्स असतात, एक MCB आणि दुसरं ELCB. MCB म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर आणि ELCB म्हणजे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. आता हे जे MCB आहे, हे MCB म्हणजे काय? MCB किंवा मिनिएचर सर्किट ब्रेकर हा आपल्याला कुठल्याही प्रकारचा दोष उत्पन्न झाल्यानंतर, मग तो शॉर्ट सर्किटमुळे वाढलेलं करंट असेल किंवा ओव्हरलोडमुळे वाढलेलं करंट असेल, अशा वेळेस ते हेवी करंट सर्किटमध्ये वाहून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष निर्माण होऊ नये किंवा वायरिंग जळू नये यासाठी वापरलेला सर्किट ब्रेकर आहे, ज्याला आपण म्हणतो MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर. हा सुद्धा एक बंदिस्त यांत्रिक पद्धतीचं एक कंट्रोल आहे किंवा त्याच्यामध्ये साधारण जेव्हा विद्युत प्रवाह वाहत असतो तोपर्यंत याचं कार्य व्यवस्थित चालू असतं. परंतु याच्यामध्ये 2 मुख्य गोष्टींचा अंतर्भाव केलेला असतो, एक तर बायमेटॅलिक स्ट्रिप आणि दुसरं प्लंजर किंवा ज्याला आपण म्हणतो सॉलेनॉइड आणि बायमेटॅलिक स्ट्रिप यांचा यामध्ये अंतर्भाव केलेला असतो. आता ह्याचं वर्किंग कसं होतं? जेव्हा ओव्हरलोड होतं, जेव्हा ओव्हरलोड झाल्यामुळे जेव्हा करंट वाढतं, त्या ओव्हरलोडमुळे जास्तीचं करंट जेव्हा बायमेटॅलिक स्ट्रिपमधनं वाहतं याच्यातल्या, तेव्हा बायमेटॅलिक स्ट्रिप प्रसरण पावते, ती बेंड होते, ती वाकल्याबरोबर ती लॅचला कॉन्टॅक्ट करते आणि त्यामुळे लॅच सुटतो आणि लॅच सुटल्यामुळे या दांडा जो आहे तो दांडा खाली ढकलला जातो. बघा काय होतं इथे, आम्ही जे सांगितलं MCBमध्ये याच्यामध्ये ती एक बंदिस्त रचना असते, याच्यामध्ये यांनी सप्लाय जोडता येतो तसंच तो तोडता सुद्धा येतो आणि यामध्ये बायमेटॅलिक स्ट्रिप आणि सॉलिनॉइडचा उपयोग केलेला असतो. ओव्हरलोड जेव्हा होतं तेव्हा बायमेटॅलिक स्ट्रिप वाकते, लिव्हर वर जेव्हा बायमेटॅलिक स्ट्रिप वाकते तेव्हा लिव्हर वर ओढला जातो, त्याबरोबर लॅच सुटतं आणि स्प्रिंग ॲक्शनने दांडा खाली पडतो किंवा त्याचा खटका जो आहे MCBचा तो खटका खाली पडतो, त्याबरोबर कॉन्टॅक्ट तुटतो, सर्किट तुटतं आणि संभाव्य धोक्यांपासून पूर्ण सर्किट हे वाचवलं जातं. हे केव्हा होतं? जेव्हा ओव्हरलोड होतं तेव्हा. जेव्हा शॉर्ट सर्किट फॉल्ट येतो आणि त्यामुळे करंट वाढतं, अशा वेळेस सॉलेनॉइड काम करतो. शॉर्ट सर्किट करंट हे हेवी करंट असतं, त्यामुळे सॉलेनॉइड कॉईल ही जास्त शक्तीने मॅग्नेटाईज होते आणि त्याच्यामुळे ती प्लंजरला किंवा दांड्याला स्वतःकडे आकर्षून घेते. ती जेव्हा आकर्षून घेते त्याच वेळेस ती लॅचला ओपन करते. लॅच ओपन झाला की परत
खटका खाली ओढला जातो. या पद्धतीने सर्किट तुटतं. शॉर्ट सर्किटमुळे सॉलेनॉइडचे प्लंजर चार्ज होतो आणि लिव्हरला ढकलतो. लिव्हरला ढकलल्याबरोबर तो सुटतो आणि स्प्रिंगने लॅच सुटतो आणि स्प्रिंगने खटका खाली पडतो. या पद्धतीने ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किट या दोन्हीपासून सर्किट वाचवण्याचं काम हा MCB करतो. सर्किटमधले दोष पूर्णपणे दुरुस्त केल्यानंतर हा खटका परत आपल्याला हाताने वर करावा लागतो आणि सर्किट ऑन केलं की पूर्ववत पूर्ण सर्किट परत चालू होतं. त्याचप्रमाणे आणखी एक सर्किट ब्रेकर कंट्रोल आपण पाहणार आहोत, तो आहे ELCB. ELCB म्हणजे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. नावातच कळतंय आपल्याला की अर्थ फॉल्टसाठी हा ELCB काम करतो. आपल्याला माहिती आहे अर्थ फॉल्ट म्हणजे काय. अर्थ फॉल्ट आपण केव्हा म्हणतो की जेव्हा एखादी लाईव्ह वायर ही बॉडीला टच होते आणि बॉडीतून करंट वाहू लागतो तेव्हा तिथे अर्थ फॉल्ट आहे असं आपण म्हणतो. जेव्हा त्या बॉडीतून करंट वाहत असतं त्यावेळेस जर हात लागला आणि अर्थिंग योग्य नसेल तर आपल्याला शॉक बसायची शक्यता असते. मग हे टाळण्यासाठी अर्थिंग व्यवस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे. अर्थिंग जर नीट असेल तर आपल्याला शॉक बसणार नाही, परंतु हे लिकेज करंट वाहत राहील. मग जर हे लिकेज करंट मेटलमधनं वाहत राहिलं किंवा कव्हरिंग्समधनं वाहत राहिलं तर धोका निर्माण होऊ शकतो. जर हे करंट जास्त वेळ वाहत राहिलं तर कुठलाही अपघात होऊ शकतो. मग हे जर होऊ द्यायचं नसेल तर अशा वेळेस हा ELCB काम करतो. हा ELCB कशावर काम करतो? हा बॅलन्स्ड करंट ट्रान्सफॉर्मरनुसार काम करतो. याचा अर्थ काय? जोपर्यंत सर्किट बॅलन्स आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे, तोपर्यंत ELCB नॉर्मल काम करत असतो. परंतु ज्या क्षणी हे लिकेज करंटमध्ये वाढ होते तेव्हा या ELCBचं असंतुलन होतं आणि न्यूट्रलमधून वाहणारा हा जास्त लिकेज करंटचा प्रवाह त्याच्यातल्या रिलेला ऑपरेट करतो आणि रिले कॉन्टॅक्ट्स ओपन होतात. रिले कॉन्टॅक्ट ओपन झाल्याबरोबर सर्किट तुटतं आणि त्यामुळे पुढचे संभाव्य धोके हे टाळले जातात. या पद्धतीने MCB आणि ELCB याने आपण सगळ्या प्रकारचे वायरिंगमधल्या दोषांमुळे होणाऱ्या अपघातांना टाळू शकतो. म्हणून MCB आणि ELCB हे दोन्हीही अत्यंत महत्त्वाची सुरक्षा साधने म्हणून वायरिंगमध्ये वापरली जातात. आपण याच्यानंतर बसबारबद्दलची माहिती घेणार आहोत. बसबार म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, त्याचा उपयोग काय, कशा प्रकारे बसबार काम करतात, ही सगळी माहिती आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये घ्यायची आहे. बसबार या धातूच्या पट्ट्या असतात हे आपल्याला माहिती आहे. अशा जाड धातूच्या पट्ट्या ज्या ॲल्युमिनियम किंवा कॉपरच्या असतात आणि त्यांच्याद्वारे अनेक सर्किट्स इंडस्ट्रीयलमधले किंवा मोठे मोठे सबस्टेशनमधले सर्किट्स हे कंट्रोल करण्याचं किंवा हे चालू करण्याचं काम या बसबारद्वारे केलं जातं. या बसबारमध्ये मुख्य जे 2 प्रकार पडतात त्यांची माहिती आणि त्यांचं कार्य हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.